इस चालू सामन्याकडे बोलतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथम शतरक्षण करण्यासाठी सज्ज आहे धारोल संघ. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्क वर सुशील आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आत मध्ये दाखल झाले. एका साईडनं विचार केला तर सुनील आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर विशाल. स्ट्राईक वर विशाल, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर सुनील. सामना 2 षटकांचा राहील याची नोंद देखील दोन्ही संघांनी घ्यायची आहे. पहिला चेंडू यारकरचा परफेक्ट वापर. पहिला चेंडू आलाय निर्धाव. सुशील गोलंदाज मात्र हाय वर चढला जातोय. महत्वपूर्ण सामना भेटीचा आलाय. हा चेंडू बघायला गेला तर गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतो विशालच्या बॅट मधून चौकार. डीजे ₹500 ₹1000 पारितोषिक आलंय षटकार रायटिंग साठी. पहिल्या षटकात ठोकलाय विशालनं. ओहो, पटका फसला गेलाय. त्या ठिकाणी सिंगल होईल कंप्लीट. धाव फलक जाऊन पोहोचलंय दादा बिनबाद. 11 या धावसंख्येवर जाऊन ठेपलाय. बघा सुवर्ण संधी. षटकार हायट्रिक साठी देखील ₹1000 पारितोषिक आणि तसेच कमलू पिरकर या साहेबांकडून देखील किती ₹1000 पारितोषिक. हो, चुका पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये. शेवटच्या क्षणाला मात्र अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. धावा लागल्या जात आहेत धावफलकावर. बिलवले संघाची धावफलक बिनबाद 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हो, क्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचांचा इशारा देखील आलाय. पहिलं षटक झालंय कंप्लीट आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक देखील जाऊन पोहोचलंय. तर बिनबाद 13 धावा. अजून उर्वरित एक षटक आहे. ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल, गोलंदाज मार्कवर. तत्पूर्वी आपण ऐकूया एक डीजे मास्टरांच्या माध्यमातून एक सुंदर असा धुंद. आपण कुठं असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचंय. नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर जितेंद्र. या ठिकाणी पंचांना बुमरा करण्याचं काम केलंय, परंतु पंचांचा स्पिंगर ऑफ देखील आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. दगा क्रमांक लागतोय पहिलं भिलावले संघाला. बॅक टू द आउट. सुनील का रावड कोण झाला? बॅक टू द आउट विशाल डीजे. कार्यक्रम आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचंय. आदरणीय रामा पारधी,
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. या खेळाडूचं नाव आहे देवीदास. देवीदास आलाय. आमचा स्कोर लेखक झोपायला लागलाय गडी. सिंगल होईल कम्प्लीट आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक देखील जाऊन पोहोचतोय. एक बाद 14 धावा. हो बॅटच्या रिडिंग पट्ट्यात चेंडू जाल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6. हा येतोय सुनीलच्या बॅट मधून षटकार डीजे. खबर एक बाद तब्बल 20 धाबा. हा चेंडू देखील गॅपच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहतो आपण. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यात यश आलं. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील धाबा लागला जातात. धाबल खबर म्हणजे 2 धाबा ना. धावफलक जाऊन पोहोचतोय. एक बाद 22 धाबा. अजून विचार केला तर 2 चेंडू उर्वरित आहे. या ठिकाणी चेंडू डायरेक्ट जाईल हातात. पकडला जातोय जल. संपुष्टात आलाय. बॅक टू द गाउट सुनील डीजे. बस आता आपल्याच भाषेत सांगायला लागल. रामापार्थी कोट आहे त्याने या इकडं. एज रामापार्थी आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठामध्ये या आणि जाशील झोपशील कोट आहे बीर सरम्यात. हो समोर उडवलाय. गॅप आहे मोठा. नाही दावा ना तोटा. हा देखील जाईल चेंडू सी मारे कबार. रन्स मिळतील 4. 4. हा येतोय. कोण मारला ओय बाळा. रामदास ना आणला. रामदासच्या बॅट बंद आल्या. 4 धावा. पाहायला गेलं तर षटक देखील कंप्लीट झालं. धाव फलक जाऊन पोहोचले 26 या अंकावर आणि येणारे चेंडू 12. 27 धावा मात्र विजयासाठी जमा कराव्या लागतील धारोल संघाला. फुल टू द डीजे मास्टर ऑन द फायर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. या पुढील होणारा सामना एका साईडनं विचार केला तर जुमापट्टी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर वाघाशीवाडी पनवेल. दोन्ही संघाचे संघनायक या आपण करूया नाणेफेकीचा कौल. चला वाघाचीवाडी संघ आणि जुमापट्टी संघाचा संघनायक. दादा व या पटापट इथं थंडी लागायला लागले. एकदा दपायदा शर्मा नाही ठेवल्या. सगळ्या तोडून काढल्या पळसदर कराय. हेच वाघाची वाडी संघाचा संघनायक आलाय. चला झुमापट्टीवाले या. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेत. पण आता पळसदरीवाले जाऊन शर्मा शिरलं. चला मारुती आपण आपल्या शुभ हस्ते करूया नाणेफेकीचा कौल. झुमापट्टी संघाचा संघनायक देखील आलाय आणि वाघाची वाडी संघाचा संघनायक देखील आलाय. यानंतर बिग फाईट आपल्या समोर येईल. एका साईडनं विचार केला तर वाघाची वाडी पनवेल विभागातून बिलॉंग झाले आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर नेरळ विभागातून मात्र जुमापट्टी माथेरानच्या पायथ्याशी वसलेलं हा जुमापट्टी संघ आज
फायनलच्या दिवसामध्ये मात्र बिलॉंग झाले तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अटातटीचा सामना, येणारे चेंडू 12, लागणारी धावसंख्या 27 धावा. विजयासाठी दारुल संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका साईडनं विचार केला तर कवी गेलाय ना, कवी शेंडे, आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर जितेंद्र शेंडे. सलामीची जोडी पाहतोय आपण. 27 धाबींचं मात्र टार्गेट समोर आहे. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर विशाल. नावाप्रमाणे विशाल अशी गोलंदाजी केली जाईल का, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तितक्याच ताकदीचा संघ देखील समोर आहे, धारोल संघ. खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश करणारा हा संघ. याचा पहिल्या चेंडूवर मात्र पाहायला गेला तर दमदार स्ट्रोक. चेंडू जाल मारे का बार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय कवी शेंडेच्या बॅट म्हणून षटकार. काय सांगायचं आहे. षटकार मारले. पाहूया दुसरा चेंडू. ओहो, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळलाय. तितक्याच माझं ताकदीनं क्षेत्ररक्षण देखील झालं. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात झाला. बस काय सांगायचं, निसटला जातो. मासचा बी फिल्डिंग झाली असती. मग 7 धाबा. 10 पलकावर लागल्या तर स्ट्राईक वर आणून ठेवण्याचं काम केलं जितेंद्रला. हो, फटका बसला गेलाय. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज. चेंडू खाली आलाय, पकडला जातो. जल संपुष्टात आलाय. जितेंद्र आता खेळ बॅक टू द गाउट. जितेंद्र डीजे. लागणारी धावसंख्या 20 धावा. तू आपलं डोळं फोडशील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अनिल शेंडे. पंचानं बुमरा करण्याचं काम केलंय. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंच एस या ठिकाणी खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. अनिल शेंडे संघ आहे दारोल. प्रामाणिकपणा पाहायला मिळतोय. एस पंच रिव्ह्यू कशासाठी, विकेटसाठी. एस LB 4 साठी. चला ह्या विलाज से भोले थोडपंच आपण डिसिजन अजून पेंटिंग आहे. एस एस या ठिकाणी डिसिजन आलाय, नॉट आउट. एस
सामना फिडअप करा अंपर कॉलिंग वाईट नाही रे चेंडूला उडवलाय त्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक देखील आलेत सुंदर असं चेंडू अडवण्यात यश आलंय ह्या चेंडूवर देखील 2 धावा आल्यात धाव फलक जाऊन पोहोचलंय 9व्या अंकावर अजून पाहायला गेलं तर किती चेंडू होता अजून शेवटचा चेंडू उर्वरित आहे या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं षटक झालं कंप्लीट 6 चेंडू मध्ये 18 धाबा धावफलक जाऊन पोहोचले धावफलकावर दादा 1 बाद 9 धाबा रिव्ह्यू वाईट रिव्ह्यू या ठिकाणी फलंदाजांना घेतलंय एस व्हाईट नाहीये सेटअप कंप्लीट आहे पाहायला गेलं तर समीकरण येऊन ठेपलं येणारे चेंडू 6 लागणारी धाव संख्या पाहायला गेलं तर किती लागते 18 धाबा मोठाले फटके खेळावे लागतील विजयासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची गरज गोलंदाज आला गोलंदाज मार्क वर देविदास स्ट्राइक वर सलामीचा फलंदाज कवी शेंडे पाहूया पहिल्या चेंडूपैकी करण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज देविदास हेच या ठिकाणी व्हाईट खराब चेंडू तू अरे वाईट आहे ना या ठिकाणी पाहायला गेला तर आमचा स्कोरर लेखक झोपतोय हो या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू चाल सी मारे कपार रन्स मिळतील 6-6 हा येतोय कवीच्या बॅट मधून षटकार धाव फलक जाऊन पोहोचतोय 16 या अंकावर 5 चेंडू आणि तब्बल 11 धावांची गरज आहे विजयासाठी धारोल संघाला पुन्हा स्ट्राइक वर कवी शेंडे पाहायला मिळत आहे नॉन स्ट्राइकचा विचार केला तर सुनील क्षमासाहेब अनिल शेंडे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे बॅटची इनसाइड एज फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक लागेल दुसरं धारोल संघाला बॅक टू द आउट कवी शेंडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय योगेश
योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चार चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. नवीन फलंदाज जितेंद्र शेंडे योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खोदून काढलाय. धावचीची संधी या ठिकाणी फलंदाज सेफ आहे. सिंगल होते कंप्लीट. 17 धावा. अजून पाहायला गेलं तर 10 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. चेंडू उर्वरित आहेत 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. या ठिकाणी बॅटची इनसाइड एज. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3. बॅक टू डगआउट. अनिल शेंडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील. 2 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सुनील शेंडे. 2 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल होईल कंप्लीट. एक चेंडू आणि 9 धावींची गरज. सामना मात्र भिलवले संघाकडे, परंतु येणारा चेंडू जर खराब आला आणि त्या चेंडूवर मात्र मोठा फटका आला तर मात्र या मॅच चित्र मात्र बदलताना दिसेल. बॅटची इनसाइड एज. या ठिकाणी विजयी संघ भिलवले संघ. विजयी संघाचं देखील हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड